श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल। चला तर आज आपण जाणून घेऊया विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले का आहेत, काय आहे त्यामागील रहस्य। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री हरी विठ्ठल हे साक्षात श्री हरी विष्णुदेवांचे अवतार आहेत, जे भक्त पुंडलिकाला भेटायला आले आणि तेथेच विठेवरती उभे राहिले। श्री विठ्ठलांच्या कानात माशाची कुंडले नसून ते माशाच्या आकाराची कुंडले आहेत। एकदा एक कोळी विठ्ठलांना भेटायला येतो। येताना तो आपल्या जवळचे 2 मासे घेऊन येतो। त्या कोळ्याला ते मासे श्री विठ्ठलांना भेट म्हणून द्यायचे असतात, पण त्याला इतर लोक आत जाऊ देत नाहीत, कारण देवाला मासे भेट देतात का कोणी? ते तर साक्षात वैकुंठाचे स्वामी, साक्षात श्री हरी विष्णूंचे रूप आहेत। त्यांना मासे कसे चालतील? तू असे केलेस तर पाप लागेल, तुला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा। हे सर्व सुरू असताना श्री विठ्ठल तेथे येतात आणि सर्वांना सांगतात, या कोळ्याकडे जे आहे त्याने माझ्यासाठी प्रेमाने ते आणलंय, त्याची ती वृत्ती बघा आणि त्याचबरोबर त्याचा भक्तिभाव सुद्धा बघा। मला तुम्ही भक्तिभावाने जे काही द्याल ना, ते मी मनापासून आणि प्रेमाने स्वीकारेन, मग ती कोणतीही वस्तू असे ना। माझे माणसांबरोबर या प्राण्यांवर देखील प्रेम आहे। असे बोलून त्यांनी ते 2 मासे घेतले आणि तेव्हापासून श्री विठ्ठल आपल्या कानात माशाच्या आकाराची कुंडले घालतात। अशी ही सुंदर कथा आहे श्री विठ्ठल यांच्या कानातील माशाच्या आकाराच्या कुंडलांची। ही होती आपली आजची कथा। तर कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूयात अशाच एका नवीन विठ्ठलाच्या कथेसोबत। श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल।